श्री तुकाराम महाराजांचा व्यापार. कोकणातील धंदा आवरून तुकाराम महाराज वाटचाल करीत रस्त्याने येत असताना एका ठिकाणी त्यांना हेरले. तो तुकाराम महाराजांच्या जवळ आला. रामराम केल्यानंतर त्याने तुकोबांना सांगितले की त्याच्याजवळ सोन्याची कडी असून ती विकण्यासाठी तो निघाला आहे. जर का तुकाराम महाराजांनी ती कडी विकत घेतली तर त्याचाही पुढे जाण्याचा हेलपाटा वाचेल. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले की एवढे पैसे तर मजपासे नाहीत. त्यावर ठक बोलला की काही हरकत नाही, सध्या जेवढे आहेत तेवढे देऊन कडी घ्या, बाकीचे न्यायला मी सवडीने तुमच्या गावी येईन. अहो, तुमचे नाव मी ऐकून आहे, तुम्ही चिंता करूच नका. तुकाराम महाराज म्हणाले की तर मग बरे आहे, तसंच करू. ठकाने श्री तुकाराम महाराजांच्या जवळून पैसे घेऊन ती कडी त्यांच्या हवाली केली व तो निघून गेला. तुकाराम महाराज हरिभजन करीत नादामध्ये पुढे वाट चालू लागले. पण वस्तुस्थिती अशी होती की ती कडी पितळेचीही असून वरून मात्र त्याला सोन्याचा मुलामा दिलेला होता. तुकाराम महाराजांच्या सरळ स्वभावाचा फायदा मात्र ठकाने चांगलाच घेतला होता. महाराज घरी जेव्हा आले तेव्हा ती बातमी समजल्यावर घेणेकरी त्यांच्याकडे वसुलीसाठी आले. तुकाराम महाराज म्हणाले की व्यापार तर चांगला झाला, पण परत येताना एक गरजवंत भेटला. त्याला जवळची सोन्याची कडी विकायची होती, म्हणून मी त्याला पैसे देऊन ती विकत घेतली. तरी ती मी तुम्हाला देतो, तुम्ही त्याच्या किमतीमधून तुमचे पैसे घेऊन उरलेले पैसे मला घर खर्चासाठी द्या. असे बोलून त्यांनी ती कडी काढून समोर ठेवली. त्यावर सावकार बोलले की काही हरकत नाही, तसेच करू. मग त्यांनी एका सोनाराला बोलावून ती कडी कसाला लावून पाहताच कळले की ती पितळेची आहे. तेव्हा सावकारांनी निराशेने कपाळे बडवून घेतली आणि नाही त्या प्रकारे श्री तुकाराम महाराजांना अपशब्द बोलत ते सगळे परत गेले. परंतु एवढ्यावरच भागले नाही. सावकार गेल्यानंतर दोघा बायकांनी तुकोबांना चांगलेच धारेवर धरले. धाकट्या अवलीने तर पतीसह विठ्ठलाचा सुद्धा उद्धार केला. दोघींनी मिळून घर डोक्यावर घेतले. मुले बिचारी घाबरून एका कोपऱ्यात जाऊन बसली. कान्ह्या गुरांचे निमित्त करून गोठ्यात गेला. तुकोबा काहीच न बोलता हळूच निसटले ते देवळात जाऊन भजन करीत बसले. असा आठवडाभराचा काळ गेला. पण स्वस्थ बसून संसार चालणार तरी कसा, असा विचार करून आवली सावकारांकडे गेली व त्यांना आपल्या वडिलांचा हवाला देऊन 200 रुपये कर्ज घेऊन आली. ते पैसे नवऱ्याच्या हाती दिले आणि त्याला बजावले की आता हे पैसे मी माझ्या वडिलांच्या पतीवर आणले आहेत, कारण तुमची गावात पत उरलेली नाही. तरी इतर गावकऱ्यांसोबत व्यापाराकरिता बाहेरगावी जा. हुशारीने आणि सावधगिरीने धंदा करून परत या. विठ्ठलाचे भजन आता सोडून द्या, कारण त्याच्या नादानेच आपले वाटोळे झाले आहे. कुणाच्या बोलण्यावर विश्वासून राहू नका आणि जर का याही वेळी तसेच वागलात व माझ्या माथी अपयश आले तर मात्र माझ्याशी गाठ आहे, एवढे लक्षात ठेवा. मग माझ्या एवढी वाईट कोणी नसेल. तुकोबांनी मान डोलावली व ते निघण्याच्या तयारीला लागले. त्यांनी सर्व पैशाची मीठ खरेदी केले व बैलांच्या पाठीवर त्या गोण्या लादून इतर व्यापाऱ्यांबरोबर ते बालेघाट प्रांती गेले. तिथे सर्व मीठ विकून नवीन गूळ खरेदी केला. मग त्या सर्वांनी दुसऱ्या शहराकडे प्रयाण केले. या सर्व प्रवासात तुकोबा इतरांशी गप्पा गोष्टी करण्याऐवजी फावल्या वेळात हरिभजन करीत असत. त्यांच्या अशा वागण्याची ते सर्वजण कुचेष्टा करीत. पण मानापमानाच्या पलीकडे गेलेल्या तुकोबांना त्याविषयी ना खंत ना खेद. नवीन शहरात सर्वांचा गूळ चांगल्या भावात विकला गेला. नफाही भरपूर झाला. मग आनंदाने सर्वजण परतीच्या वाटेला लागले. वाटेमध्ये एका शहरात मुक्काम पडला.
तिथे बाजारात फिरत असताना अचानकपणे एक ब्राह्मण सामोरा आला. दाढी, मिशा व डोईचे केस अस्ताव्यस्तपणे वाढलेले होते. अंगावर लक्तरे होती. त्याने गयावया करून सर्वांपाशी द्रव्यसहाय्याची याचना केली, पण कुणी त्याला उभा करीना. नाही म्हणावयाचे नाही यासाठी कुणी त्याच्या हातावर अर्धा एक पैसा टेकवला, पण तेवढ्याने त्याची गरज भागणार नव्हती. तेव्हा परमदयाळू तुकोबांनी त्याला जवळ बोलावून त्याची हकीकत विचारताच त्या ब्राह्मणाने जी वस्तुस्थिती रडत रडत कथन केली तिचा मतितार्थ असा. त्या ब्राह्मणाकडे पाटीलकीचे वतन होते, पण त्याच्या भाऊबंधांनी दुष्टपणाने दिवाणाकडे खोट्या नाट्या तक्रारी केल्या. काही लाचलुचपत देऊन ते वतन काढून घेतले आणि वर त्याला कैदेतही टाकावयास लावले. पण ग्रामपंचायताच्या सभासदांनी त्याच्यासाठी याला शिक्षा न देता कैदखान्यातून सोडवून आणला. तरीही राजाने त्याला 300 मोहरा दंड लावला आणि पळून जाता येऊ नये याकरिता दिवसरात्र एक शिपाई पाळतीसाठी नेमला. त्यामुळे सहकुटुंब भिक्षा मागण्याखेरीज त्याला दुसरा कोणताही मार्गच उरला नव्हता. ती हृदयद्रावक कथा ऐकून तुकोबा मनात कळवळले. ते त्याला बोलले की काही चिंता करू नका, मी सर्व व्यवस्था करतो. मग तुकोबांनी त्याच्या दंडाच्या रकमेचा दिवाणात भरणा करून पोचपावती घेतली. त्याचे न्हाव्याकडून केस कापून घेतले, कपडे दिले वर पुन्हा आनंदाप्रित्यर्थ 10 ब्राह्मण जोडपी जीव घातली. तुकोबांचा हा अव्यापारेषु व्यापाराचा विचार उमगताच इतर व्यापाऱ्यांनी तिथून पळ काढला व पुढचा मार्ग धरला. तुकोबांनी त्या ब्राह्मणाच्या कर्जाची निर्वानिरव केली खरी, पण जेव्हा ते भानावर आले आणि घरी गेल्यावर कोणता प्रसंग उभा राहील याचे चित्र त्यांच्यासमोर उभे राहिले, तेव्हा ते मोठ्याच विचारात पडले व विठ्ठलाचा धावा करू लागले. तुकोबांचे संकट विठ्ठलाने जाणले आणि क्षणार्धात तुकारामाचे रूप घेऊन तो देहूमधील सावकाराच्या घरी गेले. तिथे त्याने त्यांचे कर्ज चुकते करून कर्ज रोखा परत मागून घेतला. मग तो सावकाराला म्हणतात की एवढा रोखा व पोच देऊन त्याने घरी पोचते करावे, कारण फार दिवस झाले असूनही फायदाही काही जास्त झाला नाही. यामुळे अवली रागावेल याची भीती वाटते. यासाठी मी नंतर घरी जाईन. त्याप्रमाणे सावकाराने तुकोबांच्या घरी जाऊन सर्व वृत्तांत सांगून रोखा व पैसे अवलीपाशी दिले. काही दिवसांनी इतर व्यापारी परत आले व लवकरच तुकोबाही घाबरत घरी आले. पण सावकार, व्यापारी आणि तुकाराम महाराज या सर्वांच्या सांगण्यात काहीच मेळ लागेना. तेव्हा तुकोबांची बायको मोठ्या कोड्यात पडली, परंतु तिने विचार केला की काही का असेना त्या कपटी काळ्याने विठ्ठलाने लाज तर राखली, हेही पुष्कळ झाले व ती रोजच्या उद्योगाला लागली.